पुणे महापालिकेचा ट्रक खड्ड्यात पडला। उभा असलेला ट्रक खड्ड्यात पडला। कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पुणे महापालिकेचा हा ट्रक आपण पाहतोय, ही सीसीटीव्हीतून कैद झालेली दृश्य। पुणे महापालिकेचा हा ट्रक आहे आणि पेव्हर ब्लॉक ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी हा ट्रक खड्ड्यात पडलाय। परिसरात आसपास कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे। मात्र या दुर्घटनेनं गंभीर रूप धारण केलं असतं। अतिशय गजबजलेल्या अशा पुण्यातल्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे। या घटनेचं गांभीर्य सीसीटीव्हीची ही दृश्य आपल्याला दाखवत आहेत। आजूबाजूला परिसरामध्ये आज अतिशय गजबजलेल्या वस्तीतला हा परिसर आहे सगळा। पुणे महापालिकेचा हा ट्रक आहे। पेव्हर ब्लॉक रस्त्यामध्ये लावलेले असताना सुद्धा ही घटना घडली आहे। त्यामुळे या घटनेचं जे गांभीर्य आहे ते आपल्याला सगळ्यांनाच समजू शकतं। याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूया। पुणे शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये असणारं सिटी पोल, जी बिल्डिंग जवळपास 100 वर्ष जुनी आहे। 1925 ला ही बिल्डिंग बांधण्यात आली होती। त्याच्याच आवारामध्ये असणाऱ्या पेविंग ब्लॉक वरती अचानकपणे भगदाड पडला आणि या भगदाडीमध्ये पुणे महानगरपालिकेचा ट्रक अक्षरशः जमिनीखाली काही फूट गेल्याचं पाहायला मिळतोय। साधारणतः 7 ते 8 टनाचा हा ट्रक आहे आणि यासोबत 2 इतर वाहने देखील आतमध्ये गेलेली पाहायला मिळत आहेत। आणि त्यामुळे आता सध्या पुणे पोलिसांची विविध पथकं या ठिकाणी पोहोचलेली आहेत। अग्निशमक दल या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि नेमका हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कशामुळे घडला याचा अभ्यास केला जातोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच खालून जे आहे ते पुण्याच्या भूमिगत मेट्रोची लाईन देखील जाते। भूमिगत मेट्रो देखील याच ठिकाणाहून जातं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे का याची शहानिशा जी आहे ती सध्या यंत्रणा करते। सध्याच्या घडीला पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहेत। कारण का शिवाजीनगर पासून निघालेली स्वारगेटकडे जाणारी मेट्रो जी आहे ती याच परिसरातून जाते आणि त्यामुळे हा सगळा प्रकार मेट्रोमुळे घडला आहे का असा संशय देखील सध्या व्यक्त केला जातोय। त्यामुळे नेमकं हा ट्रक आता बाहेर काढणं हे सध्या यंत्रणेसमोर, अग्निशमक दलांसमोर किंवा विविध यंत्रणेसमोर महत्वाचं बनलेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।